मालकही आता इथे राहत नाहीत. तेही हे घर सोडून रामाश्रयात राहायला गेलेत. पापा. गौरी, गौरी बेटा शांत हो, शांत हो बाबा, शांत हो. बस. गौरी, तू का रडतेस? समजतंय मला. बाप आहे मी तुझा. पण मला तुझ्या तोंडून ते ऐकायला आवडेल. तू लहान होतीस ना, माझ्याकडे खूप काही मागायचीस, मोकळेपणाने मला काय काय सांगायचीस. मी सगळं मन लावून ऐकायचो. तेव्हा तू मनमोकळी होतीस. अलीकडे मी पाहतोय तुझा तो मनमोकळेपणा हरवलेला आहे कुठेतरी. अगं किती गोष्टी मनात साठवून ठेवणार आहेस. तू काही बोलणारच नाहीयेस का? ठीक आहे, मग आता मी तुला विचारतो, चालेल? तू इथे नेमकी कशाच्या ओढीने आलीस? घराच्या ओढीने आलीस का आणखीन कोणाच्या? किंवा आणखीन काही तिसरं कारण असेल तर ते मला सांग. मागे मनाच्या उद्विग्न अवस्थेमध्ये तू सौरभला होकार द्यायचा निर्णय घेतलास आणि त्याची शिक्षा आपण अजूनही भोगतोय. बाबा पण तो आता निर्णय मला कन्फ्युज्ड आहे. गौरी, राग हा माणसाचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा शत्रू आहे. मागे मी तुला सांगितलं, पण वकिलांनाच नव्हे, सगळ्या प्रोफेशनल्सना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागतं. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.